मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीविषयी विचारलेखन या विषयावरती मी बोलणार आहे. मी जी मांडणी करणार आहे ती प्रामुख्याने दासशूद्रांची गुलामगिरी या शरद पाटील यांच्या जो पहिला जो खंड आहे जो 2 भागांमध्ये प्रसिद्ध झाला, त्या 2 भागांवरती ही आधारलेली सीमित स्वरूपाची मांडणी आहे. संपूर्ण माफुआचा जो दृष्टिकोन आहे तो वेळेअभावी आणि व्याप्ती लक्षात घेता मी त्याला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. मी काही फक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने बोलेन. मार्क्सवाद फुले आंबेडकर वादाविषयीची मांडणी मुख्यतः शरद पाटील यांनी केलेली आहे, हे आपण सर्वजण जाणतो. अर्थात मार्क्स आणि आंबेडकर यांच्या समन्वयाची चर्चा ही माफुआच्या मांडणीच्या बरीच आधी महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्रही सुरू झालेली होती. अगदी बदंत आनंद कौशल्यापासून ते अनेक अभ्यासक होते की ज्यांनी याविषयीची मागणी, याविषयीची चर्चा, याविषयीची गरज प्रतिपादन करायला सुरुवात केली होती. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये मार्क्स हा सतत येत होता. ते मार्क्सवादाकडे चिकित्सकपणे पाहत होते आणि मार्क्सवादावरती आधारलेलं राजकारण जे भारतीय कम्युनिस्टांचं होतं भारतामध्ये, त्याकडे ते आणखीच जास्त चिकित्सकपणे पाहत होते. त्यामुळे मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या मांडणीला स्वतःची अशी एक पार्श्वभूमी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होती. आणि 70च्या दशकामध्ये जेव्हा बऱ्याच चळवळी या कुंठित झालेल्या होत्या, भारताच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट झालेली होती आणि अनेक असंसदीय अशा चळवळी, उग्र स्वरूपाच्या चळवळी ह्या बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत उदय पावत होत्या. आणि अशा अत्यंत गंभीर खोलवरच्या अशा अरिष्टाच्या काळामध्ये समकालीन विचारांची अपूर्तता लक्षात घेऊन नव्या विचारांची मांडणी देखील अपरिहार्य होती. आणि असे अनेक प्रयत्न सुरू होते. आणि त्या पार्श्वभूमीवरती कॉम्रेड शरद पाटील यांनी साधारणपणे 1972च्या आसपास ते दासशूद्र गुलामगिरीचे खंड सुरुवातीला नवभारतमध्ये आणि नंतर ग्रंथ रूपाने प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. पण शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया त्यांच्यापुरती ही साधारणपणे 1952, 54, 56 मध्ये सुरू झालेली होती. विशेषतः जेव्हा उदय शुद्रार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचं परीक्षण त्यांच्याकडे आलं आणि त्या परीक्षणातून मग पुन्हा इतिहासाविषयीची आणि आवश्यक त्या सर्व साधनांची जुळवाजुळव आणि मार्क्सवादाचं अनेक विचार पद्धतींचं पुनर्मूल्यांकन त्यांच्या पातळीवरती सुरू झालेलं होतं. त्यासाठी आवश्यक अनेक पूर्तता स्वतः शरद पाटील यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः प्राचीन भारताविषयीची विद्वत्ता विकसित करण्यासाठी संस्कृत शिवाय ती पुढे जाता येत नाही. त्याविषयीचं भाष्य हे ऑथेंटिक अशा स्वरूपाचं भाष्य बनत नाही. म्हणून मग संस्कृत भाषा शिकणे आणि संस्कृत व्याकरण शिकणे, संस्कृत व्याकरणामधले प्रवाह आणि अंतर्विरोध इथपर्यंत स्वतःची विद्वत्ता विकसित करणे, ह्या अशा अनेक ज्या पूर्तता होत्या, ज्या आवश्यक होत्या नवा विचार मांडण्यासाठी, त्या पूर्ण करण्याची तयारी शरद पाटील यांनी दाखवली. दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य होतं की विचारांचा जन्म हा केवळ विचारवंतांच्या मस्तकात, डोक्यात, बुद्धीत, मेंदूमध्ये होत नसतो. तर व्यवहारामध्ये जे अनुभव आहेत, व्यावहारिक जीवन जे आपलं आहे
त्याच्याशी संवादी राहूनच आपण विचार जर मांडले तर ते जास्त संयुक्तिक असतात. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मार्क्सवादामध्ये विचार आणि व्यवहार यांचं एकत्व, यांच्यामधली सांगड याला खूप महत्त्व होतं. आणि त्या अर्थाने कॉम्रेड शरद पाटील हे स्वतः एक पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. सुरुवातीला एकत्रित भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे, नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि नंतर त्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे. तर प्रत्यक्ष एक राजकीय कार्यकर्ता म्हणून जगणे आणि त्या राजकीय जीवनात आलेल्या अनुभवांच्या आधारे विचारांचं परिशीलन करणे, पुनर्मूल्यांकन करणे, ही पण एक 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 आपल्याला म्हणता येईल की एक ॲडव्हान्टेज जो इतर अनेक अकॅडमिशियन्सला नसतो, तो शरद पाटलांना मिळाला. कारण ते एक पूर्ण वेळ शेवटपर्यंत एक कमिटेड एक राजकीय कार्यकर्ते होते. आणि या सगळ्या त्यांच्या अभ्यासातून जी ज्ञानसंपदा पुढे आली, जी ग्रंथ पुढे आले, त्यांची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे, त्यामुळे मी त्यांची यादी आपल्या पुढे होणार नाही. पण हे एक मोठा एक अभ्यास हा या निमित्ताने पुढे आला. आपला मुद्दा आहे की स्त्रीविषयक इतिहास लेखनाला याचं काय योगदान राहिलेलं आहे. स्वतः शरद पाटील यांनी संपूर्ण इतिहास लेखन करताना मी स्त्रीवादी आहे आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून मी या सगळ्या घटनांकडे पाहतो आहे असा काही दावा केला नाही. तसा दावा करण्याचा तो कालखंडही नव्हता. पण त्यांनी इतिहास लेखन म्हणून जे काही केलेलं आहे त्याचा खूप मोठा उपयोग हा एकूणच जे काही स्त्रीवादी इतिहास लेखन आहे आणि त्या आधारे जी काही स्त्रीवादी चळवळी आहे तिला होऊ शकतो. तसा जगभर स्त्रीवादी लेखन जे आहे, जी गीताने सकाळी सांगितले की ही एक सामूहिक कृती राहिलेली आहे. स्त्रीवाद हा असा विशिष्ट अशा कुठल्या व्यक्तीने, कुठल्या स्त्रीवादी अभ्यासिकेने, कार्यकर्त्याने किंवा विचारवंताने मांडला असं झालेलं नाही. अनेक अभ्यासकांनी या संपूर्ण स्त्रीवादी विचारांना आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये शरद पाटील हे एक असू शकतात. आता सापेक्षता आपण पाहू शकतो की इतर अनेक जे अभ्यासक आहेत म्हणजे ज्यांचा उल्लेख अन्नपूर्णाकरांच्या व्याख्यानामध्ये आला की मिशेल फुको हा जो फ्रेंच विचारवंत आहे तिथपासून ते शरद पाटलांपर्यंत आपल्याला पाहता येईल की सापेक्षता कोण अधिक चांगल्या अर्थाने स्त्रीवादामध्ये आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये जे ते काही राहतात स्थानिक अथवा जागतिक कुठल्याही स्तरावरचे ते सोडवण्यासाठी अधिक जास्त संयुक्तिक, अधिक जास्त उपयुक्त, अधिक जास्त कालसुसंगत असं कोण असू शकतं. अर्थात अशा अनेक प्रकारचे अभ्यास होऊ शकतात. आपण अलीकडच्या काळामध्ये सोशल सायन्सेसमध्ये, सामाजिक शास्त्रांमध्ये खूप अभ्यासकांकडून कास्ट, क्लास आणि जेंडर याच्याविषयी ऐकतो. हे आता एक परवलीचे शब्द कॅटेगरीज सोशल सायन्सेसमध्ये झालेले आहेत. उदाहरणार्थ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विक्लीचा एकही अंक असा तुम्हाला दिसणार नाही ज्यामध्ये ह्या कॅटेगरीज न घेता कुठला लेख आलेला आहे. ही चांगली बाब आहे की सामाजिक विज्ञानामध्ये, सामाजिक शास्त्रांमध्ये जे लोक अभ्यास करत आहेत ते जात वर्ग आणि पितृसत्तेच्या अनुषंगाने काही शोधण्याचा प्रयत्न करतात. याविषयीचं साहित्यही विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. पहिल्यांदा मनोरंजन मोहंती यांनी कास्ट, क्लास, जेंडर म्हणून एक महत्त्वाचं व्हॉल्यूम पुढे आणलं आणि नंतर आता तुम्हाला विशेषतः स्त्रीवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावरती सामाजिक वास्तव जे आहे आपल्या आसपासचं ते त्या वास्तवाच्या संपूर्ण व्यामिश्रतेसह समजून घेण्याची गरज स्त्रीवाद्यांना जास्त प्रकर्षाने भासली. कारण त्यांना पितृसत्ता समजून घ्यायची होती जिचा थेट संबंध हा इतर अनेक सामाजिक आर्थिक संस्थांशी होता, ज्या
गडा लहन यांचा उल्लेख गायकवाड मॅडम यांनी केला प्रास्ताविकात. म्हणजे त्यांनी खूप खूप जुन्या काळामधल्या आपल्या ह्याच्या लेण्यांमधल्या जे चित्र असतात त्यांचा अभ्यास करून सांगितलं की अति प्राचीन म्हणजे इतिहासपूर्व काळापासून एक प्रकारचं स्त्रियांच्या जीवनामध्ये श्रमाच्या पातळीवरचं विभाजन हे दिसतं. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात जी काही व्यवस्था काम करत होती पितृसत्तेच्या रूपाने ज्या काही रूपामध्ये असेल अविकसित आणि कुठल्या ज्या रूपामध्ये ती प्रागैतिहासिक काळामध्ये असेल तिचा संबंध हा अर्थकारणाशी होता. म्हणजे सोशो इकॉनॉमिक सिस्टम ज्या असतात सामाजिक आर्थिक रचना समाजाच्या ज्या असतात पितृसत्तेसारख्या त्या स्वायत्तपणे काम करत नाहीत. हे आपल्याला या लहनसारख्या अभ्यासिका ह्या अत्यंत जुन्या खूप सर्वात जुनं जे काही आपल्याला रिसोर्सेस उपलब्ध आहेत अभ्यासासाठी इतिहासातले त्याचा अभ्यास करून सांगतात. त्यामुळे स्त्रीवादी अभ्यासकांनी याकडे दुर्लक्ष केलं नाही की ज्या सामाजिक आर्थिक संरचना समाजामध्ये आहेत त्यांच्यामध्ये आंतरसंबंध आहेत त्या एकमेकांना बळ देण्याचं काम करतात शोषणाच्या आणि दमनाच्या प्रक्रियेमध्ये. आणि ही खूप माननी खूप सततपणे जी पुढे आली ती प्रामुख्याने स्त्रीवादी अभ्यासकांकडून पुढे आलेली आहे. आणि याचा एक आपल्याला परिणाम दिसतो की बहुतेक अभ्यासक सामाजिक विज्ञानामधले हे जात आणि वर्ग जात आणि लिंगभाव वर्ग आर्थिक रचना आणि स्त्रियांचं जीवन आणि मग वंश असेल काही प्रादेशिक संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही सिस्टम्स असतील त्याच्या अभ्यासासाठीचा एक प्रयत्न हे अनेक अभ्यासक करत आहेत. जो संयुक्तिक आहे आणि जो स्वागतार्ह हे आपल्यासाठी असला पाहिजे. परंतु ह्या अभ्यासांमध्ये काही मर्यादा असू शकतात. उदाहरणार्थ जेव्हा आपण संकल्पना वापरतो कुठलीही संकल्पना तर ती केवळ ती संकल्पना तितक्या तात्कालिक आणि तिच्या अवतीभोवती असणाऱ्या अगदी लगतच्या संदर्भांसह ती निर्माण झालेली नसते. त्या संकल्पनांचा मूळ सुद्धा काही भौतिक सामाजिक अशा संदर्भामध्ये असू शकतं. काही त्याला पण एक काही सिस्टेमिक एक व्यवस्थात्मक असा संदर्भ असू शकतो. त्याचा फारसा उल्लेख न करता त्याचा फारसा अभ्यास न करता बरीच मांडणी होण्याचा धोका ह्या जेव्हा आपण क्लास संपूर्ण संकल्पनात्मक व्ह्यू हा वापरतो त्यामध्ये आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती शरद पाटलांचं योगदान आणि त्यांना स्वतःचा म्हणूनचा असणारा ॲडव्हान्टेज असा होता की त्यांनी ह्या सर्व संकल्पना केवळ संकल्पना म्हणून वापरलेल्या नव्हत्या तर त्यांच्या या सगळ्या संकल्पनांकडे आणि या विचारांकडे त्यांनी एका ऐतिहासिक संपूर्ण परिप्रेक्ष्यातून पाहिलं. आणि पुन्हा त्या काही संकल्पना आहेत ज्याचा थेट संबंध हा उत्पादनाच्या प्रक्रियेशी नाही आहे किंवा ज्याचा थेट संबंध हा ज्याचा उल्लेख सोनाळकर मॅडम यांनी केला की माणसांमधले संबंध खरं म्हणजे ते वर्गांमधले संबंध त्यांना म्हणायचं असेल समूहांमधले संबंध जे असतात उत्पादन संबंध जे असतात त्या उत्पादन संबंधांशी या संकल्पनांचा काही संबंध नाही असंही काही शरद पाटील म्हणू शकत नव्हते. कारण त्यांचं प्राथमिक जे प्रशिक्षण झालेलं होतं हे मार्क्सवादामध्ये झालेलं होतं आणि आपण सर्व लोक जाणतो. मॅडमने एक तास यावर आपल्यासाठी खर्च केलेला आहे की ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे आपण संपूर्ण उत्पादनाची प्रक्रिया ही समाजामध्ये कशी असते आणि त्यातून मग उत्पादन संबंध उत्पादनाच्या रीती आणि उत्पादनाच्या शक्ती समाजामध्ये कशा असतात आणि त्या अंतिमतः नियंत्या कशा असतात समाजातल्या इतर अनेक संस्था आणि संबंध रचनांच्या ह्या विषयीचं अत्यंत मूलगामी जे एक भूमिका मार्क्सवादामध्ये आहे त्याचा प्रभाव हा निश्चितपणे शरद पाटील यांच्यावरती होता. म्हणून संकल्पना ह्या केवळ कुठल्या तरी एक तात्कालिक अर्थ प्राप्तीसाठी वापरायच्या असा काही तात्कालिक आणि संबंध मुद्दा हा शरद पाटलांपुढे नव्हता. तर त्यांचं सगळं संपूर्ण मूळ शोधण्याकडे त्यांचा कल होता. हे सुद्धा एक मार्क्सवादामधली एक धारणा आहे
की जो काही समाज आपल्याला समजून घ्यायचा आहे, जी काही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे, किंवा एखादी परंपरा, एक प्रॅक्टिस, सोशल प्रॅक्टिस म्हणून जी आपल्याला समकाला ती समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला तिच्या मुळाशी जावं लागतं. तुम्हाला तिचा ओरिजिन, तिचं मूळ कुठे आहे ते शोधावं लागतं. ही एक प्रकार त्याची हिस्टॉरिसिटी, एक ऐतिहासिकत्व, इतिहासविषयीचं एक भान जर नसेल तर आपण समकालावरती योग्य शास्त्रीय अशा प्रकारचं भाष्य करण्यासाठी अपात्र ठरतो. ही एक मार्क्सवादामधली धारणा आहे. शरद पाटलांपुढे हे ट्रेनिंग आहे की ते मार्क्सवादी आहे, ऐतिहासिक भौतिकवादाचं मोल जाणणारे आहेत. म्हणजे जेव्हा दीपंकर गुप्तांनी पुस्तकलीलाने भूमिका मांडली की वर्गपूर्व समाजामधला ऐतिहासिक भौतिकवाद आपण लावू शकत नाही, तेव्हा शरद पाटील हे जरी अपारंपरिक मार्क्सवादी असले आणि दीपंकर गुप्ता हे जरी पारंपरिक मार्क्सवादी असले, त्यांनी स्वतःचं वर्णन पारंपरिक मार्क्सवादी असं केलेलं आहे, तर शरद पाटलांनी त्यांना प्रतिक्रिया करताना भूमिका मांडली की तुम्ही ऐतिहासिक भौतिकवादचा फॉर्म नाकारता आहात आणि त्यासोबत त्याचा आशयही नाकारता आहात. तर ऐतिहासिक भौतिकवादाचं एक अत्यंत प्रभावी इतिहासाविषयीचं आकलन करून घेण्यासाठीचं एक साधन जे मार्क्सवादामधनं आलं आणि ज्याचा लाभ हा मार्क्सवादासह इतर अनेक विचार पद्धतींना झालेला आहे गेल्या 150 वर्षांमध्ये, तर तो एक मोठा सकस असा एक दुवा हा शरद पाटलांकडे होता, कारण ते मार्क्सवादी होते. आणि त्यामुळे ते इतिहासाकडे बघताना इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती असलेल्या उत्पादनाच्या रीतीभाती, उत्पादन पद्धती आणि त्या अनुषंगाने उदयाला आलेले वेगवेगळे समूह आणि त्या समूहांचं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये असलेलं स्थान हे पाहू शकले. परंतु ऐतिहासिक भौतिकवादाची काही अर्थाने अप्रस्तुतता मांडणाऱ्या दीपंकर गुप्तांपेक्षा त्यांची भूमिका ही वेगळी होती. ऐतिहासिक भौतिकवादाचं एक प्रकारचं सूत्र, एक साधन म्हणून ते वापरत होते. परंतु या ऐतिहासिक भौतिकवादाचा विकास करणेही शरद पाटलांना आवश्यक वाटलं. ते आवश्यक त्यांना यासाठी वाटलं की त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की मार्क्स स्वतः या ऐतिहासिक भौतिकवादासह त्यांनी विकसित केलेल्या ज्या संज्ञा होत्या, ज्या संकल्पना होत्या, मार्क्स आणि एंगल्स दोघांनी मिळून ह्या संकल्पनांचा विकास केला जावा ही स्वतः भूमिका मार्क्सने घेतलेली होती. याचा विकास कितपत झाला जगभर हा अभ्यासण्याचा मुद्दा असू शकतो. आपण नेहमी अँटोनिओ ग्रॅम्शी विषयी ऐकत असतो, वाचत असतो. ग्रॅम्शीने एक प्रयत्न केला, असे किती प्रयत्न झाले हा मुद्दा आहे, पण मार्क्सने स्वतः याविषयीची भूमिका बुद्धाप्रमाणे घेतलेली होती की तुम्ही या विचारांना याचा उत्तरोत्तर विकास करावा. आणि त्यामुळे ऐतिहासिक भौतिकवाद एक सूत्र म्हणून जे होतं ते न सोडता शरद पाटलांनी त्यामध्ये काही आणखी त्याला एक वेगळी दिशा दिली आणि वर्गव्यवस्था समजून घेण्यासाठी मार्क्स आणि एंगल्स यांनी जो संपूर्ण विचार उभा केलेला होता, युरोपमधली भांडवलशाहीची सुरुवातीची अवस्था समोर ठेवून, त्या वर्गव्यवस्थेपेक्षा भिन्न असणाऱ्या ज्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्था जगभर पसरलेल्या आहेत, त्यांच्या आकलनासाठी या ऐतिहासिक भौतिकवादाचा विकास करावा लागेल, ही एक शरद पाटलांची भूमिका होती. दासगृह गुलामगिरीच्या अगदी पहिल्या भागाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी याचं सूत्रवाच केलेलं आहे. कारण जगभर वर्गव्यवस्था आहे का हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावरती मुबलक चर्चा उपलब्ध आहे, मराठीत आहे आणि सर्व भाषांमध्ये असेल जगभरातल्या, की जगभरामध्ये ज्या ज्या काही सामाजिक व्यवस्था अस्तित्वात आहेत किंवा होत्या इतिहासामध्ये, त्या युरोपमधल्या मध्ययुगामधल्या वर्गव्यवस्थेप्रमाणेच होत्या का, किंवा युरोपमधल्या गुलामगिरीप्रमाणेच आफ्रिकन आणि आशियाई आणि इतर भागातली गुलामगिरी होती का, असा एक तौलनिक अभ्यासाचा प्रश्न होता. शरद पाटलांनी त्यांच्या परीने तो सोडवण्याचा प्रयत्न केला.
शेवटच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी संपूर्ण हयात हे निवृत्तीचं पुढं उलगडण्यात दिलेली आहे. म्हणजे एका अर्थाने त्यांच्या संपूर्ण 50, 55, 60 पेक्षा जास्त अशा मोठ्या राजकीय कारकिर्दीचं सार जर त्यांच्या शब्दात ते असं म्हणत होते की प्राचीन भारतातली जी कोडी आहे, ज्या आधारे प्राचीन भारतावरती ते भाष्य करू शकले, तर ती सगळी कोडी सोडवण्यामध्ये एका अभ्यासकाची संपूर्ण हयात जाते. तर त्यांनी ही भूमिका स्वीकारली त्यांच्या अभ्यासातून की संपूर्ण जगभर सदा सर्व काळ वर्ग समाज जो युरोपमधल्या वर्ग समाजासारखा असेल असा अस्तित्वात नव्हता. आणि मग प्रश्न असा आहे की जर वर्ग समाजापेक्षा वेगळ्या जर व्यवस्था गुणात्मकदृष्ट्या, रचनात्मकदृष्ट्या दमन आणि शोषणाच्या पातळीवरती वेगळ्या प्रक्रियांचा अंतर्भाव असलेल्या व्यवस्था जर अस्तित्वात असतील, तर त्याचं आकलन आपण कसं करून घेणार आहोत. आणि मग ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्यांनी जे काही इतिहास लेखन आपल्या समोर सादर केलं, त्यासाठी वापरलेलं जे साधन होतं त्याला ते बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हणतात. आणि मग इथे दोन संकल्पना पुढे येतात. एक आहे की एकप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद आणि दुसरी संकल्पना आहे की बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद. शरद पाटील असं म्हणतात की हा जो मार्क्स प्रणीत जो ऐतिहासिक भौतिकवाद आहे, हा आपल्याला वर्ग व्यवस्था जी प्रामुख्याने युरोप मध्ये विकसित झालेली होती आणि प्राचीन पासून ते विशेषतः मध्ययुगीन आणि मध्ययुगाच्या सामंतशाहीचा अंत होऊन जी नवी भांडवली व्यवस्था आलेली होती, तिच्या आकलनासाठी उपयुक्त आहे. परंतु ज्या वर्गेतर शासन शोषणाच्या संस्था आहेत, त्या शासन शोषणाच्या संस्था समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला या ऐतिहासिक भौतिकवादाचा विकास करावा लागेल. आणि मग त्याने त्याचं जे नामकरण, त्यांनी स्वतःची म्हणून जी काही मेथड वापरलेली आहे इतिहास लेखनासाठीची, त्या मेथडचं जे नामकरण केलं ते बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हणून केलेलं आहे. आणि त्यांचा दावा असा राहिलेला आहे की या बहुप्रवाहिकतेच्या आधारे केवळ भारतातली जात आणि भारतातली वर्ण व्यवस्था नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या म्हणून काही भेद करणाऱ्या, विषमता निर्माण करणाऱ्या आणि शोषण करणाऱ्या ज्या रचना असतील, सामाजिक आणि आर्थिक रचना असतील, त्या रचनांचा अभ्यास आपण करू शकतो. हा एक मोठा दावा झाला. हा दावा इतिहासाच्या आणि भविष्याच्या अनेक मोठ्या लांब अशा काळामध्ये हा सिद्ध व्हावा लागेल की या बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाचा विकास उत्तरोत्तर आणखी कसा होतो आणि आपण जी व्यामिश्रता आहे शोषणाच्या पातळीवर, जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची, तुम्हाला आफ्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचं शोषण हे दिसत असेल, ही व्यामिश्रता आपल्याला समजून घ्यायला यातून मदत होईल. एक उदाहरणासाठी मी एक सांगेन आणि आपण पुन्हा इकडे येऊ की जेव्हा ब्रिटिशांनी आफ्रिकेतला मोठा भूभाग ताब्यात घेतला, तेव्हा उदाहरणार्थ ब्रिटिश कामगारांची काय प्रतिक्रिया होती, गोऱ्या कामगारांची काय प्रतिक्रिया होती. तर ज्यांचा उल्लेख सोनाळकर मॅडम यांनी केला की उत्तर वसाहतवादी जे इतिहासकार आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांनी नोंदवलं की जे गोरे कामगार होते ते लाभार्थी होते किंवा नव्हते देखील, परंतु ते आनंदी होते की ब्रिटिश महासत्तेचा विस्तार हा होतो आहे. त्यामुळे समग्र कामगार आणि शोषित समूह हा नात्यात मुळात हा एकसारखा आहे, एकजिन्सी आहे जगभर, असं आपल्याला आढळून येणार नाही. ना तो कामगार शोषित वर्ग एकजिन्सी आहे, ना शोषण करणारी जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे ती एकसुरी, एकसाखी, एकजिन्सी, एकवटीकरण, एकवट अशा प्रकारची व्यवस्था आहे. मग याच्यामध्ये भेद आहे. शोषणाचं स्वरूप वेगळं आहे आणि ते आत्ता तरी त्याचं वेगळेपण तुम्हाला स्पष्टपणे दिसणार नाही, कारण भांडवलशाहीने आत्ताच नाही तर अगदी 100 वर्षापूर्वीच जगातल्या सर्वात लांबच्या, सर्वात दुर्गम अशा द रिमोटेस्ट ज्याला म्हणता येईल अशा टोकापर्यंत तिचा स्वतःचा प्रभाव हा निर्माण केलेला होता. ही तर गोष्ट 100 वर्षांपूर्वीची आहे. एडवर्ड सईद यांनी त्यांच्या ओरिएंटलिझम हे त्यांचं क्लासिक आहे त्यामध्ये सांगितलं की 100 वर्षांपूर्वी 85% भूभाग संपूर्ण जगाचा हा वसाहतीकरणाच्या प्रभावाखाली आलेला होता. उरलेला जो 15% होता तो आता वसाहतवाद्यांचा असेल आणि खूप छोटा भूभाग असा आहे की जो वसाहतीकरणाच्या म्हणजे भांडवलीकरणाच्या एका वेगळ्या अर्थाने प्रक्रियेपासून अप्रभावित होता.
त्यामुळे भांडवलीकरणाची प्रक्रिया ही तर 100 वर्षांच्या आधीच पूर्ण झालेली होती. मार्क्सचं धोरण 1848 मध्ये अत्यंत विकसित अशा व्यवस्थेमध्ये करण्यात मार्क्सने बाध्य केलं होतं 1848 मध्ये. तर आता आपल्याला एक जिन्सीपणा जगाच्या संपूर्ण रचनेमध्ये दिसेल की भांडवलीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वर्ग निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि वर्गीय शोषण आणि संपूर्ण अलीकडच्या काळात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारचं एकजिन्सीकरण जगभर सुरू आहे. परंतु जर इतिहासाकडे आपण पाहत असू तर आपल्याला दिसेल की सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था ह्या त्यांचं भिन्नत्व ह्या राखून होत्या आणि त्यांचं यथायोग्य आकलन करून घ्यायचं असेल, समर्पक आकलन, शास्त्रीय आकलन जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला ऐतिहासिक भौतिकवादा चा विकास करावा लागेल. ही त्यांची शरद पाटलांची भूमिका होती. आणि मग बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे त्यांनी त्यांचं इतिहास विषयक जी दृष्टी आहे ती आणि त्यांचं आकलन, त्यांची जी काही विद्वत्ता आहे, त्याचा जो अभ्यास आहे तो या दासशूद्रांची गुलामगिरीपासून ते आता शेवटपर्यंत जे काही लिखाण झालं असेल ते त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. एक मुद्दा असा आहे की प्राचीन भारत जो आहे हा मोठी चर्चा, एक प्रकारचा वाद विवाद असलेला प्रदेश हा भारतामध्ये राहिलेला आहे. याविषयीचं संशोधन आणि एकूणच भारतामधली जी हिस्टोग्राफी आहे, जी इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ही 200 वर्षांपासूनची आहे. विशेषतः विलियम जोन्स आणि जेम्स मिल हे लोक 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला एक विशिष्ट वसाहतवादी भूमिकेतून इतिहास लेखनावर सुरुवात करतात आणि त्याला प्रतिक्रिया स्वरूप आणि त्याच्या प्रभावात दोन्हीचं मिश्रण आपल्याला दिसतं की त्यानंतरच्या इतिहास लेखनामध्ये राहिलेलं आहे. ते विशेषतः जे नॅशनलिस्ट हिस्टोग्राफी जी आहे, जे राष्ट्रवादी इतिहास लेखन शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हींचा प्रभाव हा दिसेल. आणि नंतर जे वेगवेगळे जे ट्रेंड्स आहेत त्याचा उल्लेख मला वाटतं सकाळपासून बऱ्याच जणांनी केलेला आहे, त्याची आपल्याला कल्पना आहे. तर या संपूर्ण पार्श्वभूमीवरती एक मुद्दा पुन्हा वारंवार चर्चेला येतो, तो म्हणजे की प्राचीन भारताविषयीचा मुद्दा आहे. तो चर्चेला येण्याचे अनेक कारणं आहेत. विशेषतः अयोध्येचा जो मुद्दा आपण अनुभवतो आहोत गेल्या 25 वर्षांपासून भारताच्या राजकारणामध्ये, एक राजकारण आहे की जे इतिहास लेखनशास्त्रामध्ये गुंतलेलं आहे. ते इतकं औपचारिकपणे अयोध्येचं आहे म्हणूनच ते आहे असं नाही. सोनालकर मॅडम यांनी सांगितले की इतिहास लेखनामध्ये एक प्रकारचं राजकारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लपलेलं असतं, त्याच्या गर्भामध्ये ते आहेत. त्याशिवाय इतिहास लेखन घडत नाही. ही जी काही तथाकथित जी वस्तुनिष्ठता आणि एक प्रकारचं वस्तुनिष्ठ प्रामाण्य जे काही आहे इतिहास लेखनशास्त्र, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची राजकीय दृष्टी आणि राजकारण हे अनुस्यूत आहे. हे इतिहास लेखन शास्त्रावरती लिहिलेल्या अनेक अभ्यासकांनी मांडलेलं आहे, ते आपण वाचू शकतो. तर इतिहास लेखन शास्त्राचं एक राजकारण असतं आणि जेव्हा मुद्दा हा प्राचीन भारताच्या इतिहास लेखनशास्त्राविषयी येतो तेव्हा ते ऑब्व्हियसली असणार आहे. भारतासारख्या देशामध्ये साहजिकच आहे की त्याविषयीचं राजकारण हे त्याच्या लिखाणामध्ये काम करतं आणि हे राजकारण आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मी जी काही एक रिव्हायवलिस्ट, जी पुनरुज्जीवनवादी जी संपूर्ण परंपरा आहे इतिहास लेखनामधली, तिच्या प्रतिगामित्वाविषयी बोलणार नाही. मी इट्स ऑल अंडरस्टूड, आपण गृहीत धरतो आहोत की एक प्रकारचं प्रतिगामित्व त्याच्यामध्ये दडलेलं आहे. गुजरातमध्ये ज्या प्रकारचा अभ्यासक्रम बात्रा हे आणू पाहत आहे त्याबद्दल डिबेट तुम्ही वाचला असेल तर पुन्हा प्राचीन भारताविषयीचं एक विशिष्ट चित्र हे लोकप्रिय करण्यामध्ये भारतातले जे राष्ट्रवादी म्हणवले जाणारे जे काही सो कॉल्ड मुख्य प्रवाही जे इतिहास लेखनामध्ये गुंतलेले जे इतिहासज्ञ आहेत त्यांचा हा प्रयत्न आहे. तर याच्याविषयी आपण बोलणार नाही. आपण अशा अभ्यासकांविषयी बोलू की जे काही परिवर्तनाला बांधलेले होते. उदाहरणार्थ नरहर कुरुंदकरांची धारणा अशी होती की जाती व्यवस्था ही वास्तवात होती, वर्ण व्यवस्था ही काही वास्तवातली व्यवस्था नाही. आता हे मोठं धैर्याचं विधान आहे. एक असा समाजवादी अभ्यासक की जो इतिहास लेखनशास्त्रामध्ये मार्क्सवादी
आहे, मार्क्सवादाच्या आधारे तो इतिहास लेखन करतोय. असे अनेक समाजवादी तुम्हाला इतिहासकार दिसतील, नेहरूंपासून की जे सोशलिस्ट आहेत, पण इतिहास लेखन करताना त्यांना ऐतिहासिक भौतिकवाद या साधनाचा मोठा उपयोग झालेला आहे. तर कुरुंदकर हे त्यातले आहे, ते कुरुंदकरांना आपण सोडू. दुसरे ज्यांच्याशी शरद पाटलांचा झगडा झाला ते EMS नंबूद्रीपाद यांनी पण प्राचीन भारतावरती मोठा इतिहास लेखन केलेला आहे. हे EMS नंबूद्रीपादांनी केरळच्या मातृसत्तेविषयी लिहिलेलं आहे. त्याविषयी त्यांची अशी भूमिका आहे की मातृसत्ताक जे समाज होते केरळमध्ये, हे समाज मागास होते आणि आर्य जे आक्रमक होते, जी आर्य संस्कृती केरळमध्ये आली ती अधिक प्रगत संस्कृती होती आणि मागास आणि प्रगत या संस्कृती युद्धामध्ये हे जे मागास होते त्यांनी खूप वाईट शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. दिलीप मेनन यांचं एक पुस्तक आहे इनसाइट्स ऑफ द ब्लाइंडनेस नावाचं, ते पुस्तक तुम्ही वाचू शकता की ज्याच्यामध्ये त्यांनी एक मोठा लेख हा EMS नंबूद्रीपादांच्या इतिहास लेखनशास्त्रावरती लिहिलेला आहे. मी EMS नंबूद्रीपाद यांचा उल्लेख यासाठी केला की एक महत्त्वाचा कम्युनिस्ट विचारवंत नसतात कम्युनिस्ट पक्षामध्ये, पुढारी पण असतात, ते पुढारी पण होते. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेपासून ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत 96-97 पर्यंत एक मोठा काळ पाहिलेला मोठा नेता कम्युनिस्ट चळवळीचा, असं पण त्यांची एक ओळख आहे. तर त्यांचं मातृसत्तेविषयीचं हे आकलन झालेलं आहे. ते पुढारी होते मुख्यतः, पण D.D. कोसंबी हे इतिहासकार होते. ते त्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण हे काही गणिताचं असेल, पण ते इतिहासकार म्हणून संपूर्ण भारताला जगाला म्हणते. एक अत्यंत महत्त्वाचा इतिहासकार आहे. ते किती महत्त्वाचे होते हे एका विचित्र उल्लेखाने सांगण्यात आलं होतं एकदा की त्यांच्या मृत्यूनंतर लगेच त्यांच्यावरती 3 मोठे, आपण म्हणतो त्याला कॉमेमोरेशन व्हॉल्यूम्स, जे असे स्मृतिपर ग्रंथ येतात, एवढा मोठा इतिहासकार की ज्याचं महत्त्व हे ते असताना पण होतं आणि त्यांच्या नंतर पण राहिलेला आहे. ज्यांचा उल्लेख हा वारंवार प्राचीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये हा येत असतो. त्यांचं स्वतःचं प्रतिपादन होतं, ज्याच्याविषयी मी थोडंसं बोलेन नंतर, की निवृत्ती ही हे जे एक पात्र आहे भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं, ज्यांचा उल्लेख मी केला की शरद पाटलांची श्री हयात त्याच्याविषयीचं संशोधन करण्यात गेले असं ते म्हणतात. याला ते इतर जे इतिहासकार आहेत जे वैदिक आणि तत्सम वर्णव्यवस्थेच्या परंपरेकडे अचिकित्सक पद्धतीने पाहतात. शरद पाटील ज्या कॅटेगरीज वापरल्या त्यामध्ये ते ब्राह्मणी संपूर्ण जी हिस्टोग्राफी आहे, जी वर्ण जाती संस्था आणि पितृसत्तेच्या हितार्थ संपूर्ण विद्वत्ता आणि ज्ञान मीमांसा पुढे आणत होती, त्या प्रभावामध्ये किंवा त्यांच्या निष्कर्षाला पूर्ती देण्याची एक भूमिका ही D.D. कोसंबी यांनी किमान निवृत्तीच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे घेतलेली आहे. त्यामुळे पारंपरिक इतिहास तज्ञ काय म्हणतात प्राचीन भारताविषयी, हा तर मुद्दा एक अलहदा, आपण त्याला सोडून देऊ, कारण ते जात्यात विषमतावादी आहेत आणि वर्णजाती व्यवस्थेचे समर्थक आहेत. मुद्दा आहे की नरहर कुरुंदकर पासून ते EMS नंबूद्रीपाद ते D.D. कोसंबी इथपर्यंतचे जे इतिहासकार होते त्यांना प्राचीन भारताविषयी वरचं भाष्य आणि त्यामध्ये पुन्हा जो प्रश्न हा वर्णव्यवस्थेशी जोडलेला होता आणि अर्थातच वर्णव्यवस्थेशी जोडलेले सर्व प्रश्न हे जसे शूद्रांशी जोडलेले होते तसेच ते स्त्रियांशी पण जोडलेले होते. त्याद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं दासगरांच्या गुलामगिरीचं प्रयोजन हे आहे की प्राचीन भारतामधल्या शोषणामध्ये शूद्र आणि स्त्रिया ह्यांचं जे दमन आहे, ह्यांचं जे शोषण आहे त्या शोषणाचा उलगडा करणे. त्यामुळे वर्णव्यवस्थेमध्ये जर शूद्र हे दडपले जात असतील तर स्त्रियाही ह्या त्या दडपल्या जात होत्या. त्यामुळे वर्णव्यवस्थेविषयीचं चुकीचं अनैतिहासिक आकलन हे अपरिहार्यपणे
स्त्री प्रश्नाविषयीचंही अनैतिहासिक आणि असमाजशास्त्रीय आकलन ठरतं. आणि म्हणून प्राचीन भारताविषयीची ही कोडी सोडवणे, या संदर्भामधलं नवं संशोधन सादर करणे ही एक प्रकारची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. याचंही भान शरद पाटलांना हे कदाचित त्यांच्या करिअरच्या अगदी म्हणजे कदाचित पुसटचं असेल सुरुवातीला, पण ते स्पष्टपणे होतं की हे सगळी कोडी सोडवल्याशिवाय भारताच्या संदर्भातली जे मुख्य प्रश्न जे आहेत ते मुख्य प्रश्न ते आपण सोडवू शकत नाही. मी त्यांच्या दासशूद्र गुलामगिरीच्या एक पहिल्याच प्रकरणातलं पहिलंच सुरुवातीचं एक वाक्य वाचू इच्छितो इथे. एकच वाक्य आहे. औद्योगिक समाजाच्या शूद्रांची अंतिम मुक्तीची घटका जसजशी जवळ येत आहे तसा त्यांच्या दासशूद्र पूर्वजांच्या गुलामगिरीच्या उत्पत्तीचा यक्ष प्रश्न उत्तराकरता जास्त आग्रही बनत आहे. हे शरद पाटलांचं आकलन आहे. याच्याविषयी खूप वाद असू शकतात आहेत अभ्यासकांमध्ये की शरद पाटील हे खूप मोठ्या प्रमाणावरती प्राचीन भारतामध्ये गुंतलेले होते आणि समकालाचं भान त्यांना नव्हतं. म्हणजे हे आक्षेप घेणाऱ्यांमध्ये गोपू देशपांड्यांपासून गेल ऑम्बेट पर्यंतचे अभ्यासक आहेत की ते प्राचीन भारतासोबतची त्यांची एंगेजमेंट ही खूप जास्त आहे, वाजवीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या इतिहास लेखनामध्ये आपण जर त्यांचे हे सगळं संपूर्ण खंडात्मक जर इतिहास लेखन वाचलं तर अगदी शेवटचा जो खंड आहे जो समकाळाविषयीचा आहे त्याही खंडामध्ये मोठा भाग हा प्राचीन भारताविषयीचा आणि मातृसत्तेविषयीची नवी नवी माहिती नवं आकलन पुढे आणण्यामध्ये त्यांनी घालवलं. याचं कारण त्यांनी इथे दिलंय दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या सुरुवातीला दिलं की समकाळातले प्रश्न जे आहेत जे अत्यंत व्यापमिश्र आहेत, जटिल आहेत, अत्यंत कठीण आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ह्या प्रश्नांची उत्पत्ती तिचा ओरिजिन काय आहे हा प्रश्न सोडवण्याची निकड सोडवण्याची आवश्यकता ही उत्तरोत्तर अधिक तीव्रतर होत चाललेली आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने कम्युनिस्ट संघटनांमध्ये आणि विचारांमध्ये धारणा होती की शोषण आहे जर लोक संघटित केलेच पाहिजे आपण होतीलच असं भारतामध्ये झालेलं नाही. वर्ग संघटना फुटल्या आणि जातींच्या संघटना तयार झाल्या, धर्म संघटना तयार झाल्या आणि या जातींच्या आणि धर्म संघटनांच्या मध्यवर्ती याच्या केंद्रस्थानी जो प्रश्न होता तो जाती व्यवस्थेचा होता आणि स्त्रियांवरच्या वेगवेगळ्या बंधनांचा होता. हे आपण मुझफ्फरनगर पासून ते ज्या काही दंगली अलीकडच्या काळात बघतो तिथे आपल्याला हे दिसत आहे. त्यामुळे शरद पाटलांनी इतिहास लेखनशास्त्राचं प्रयोजन स्पष्ट केलं. अगदी पहिल्या खंडामधल्या पहिल्या भागाच्या अगदी पहिल्या पानावरती स्पष्ट केलं की ह्या समस्यांना आपण ती सोडवणूक केल्याशिवाय आपण पुढे आपल्याला जाता येणार नाही. हे त्यांना यासाठी आवश्यक वाटलं होतं की एक मोठी हिस्टोग्राफीची परंपरा भारतामध्ये आहे जिला मुख्य प्रवाही म्हणता येईल, नॅशनलिस्ट म्हणता येईल, काय राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवाह म्हणता येईल किंवा जो काही प्रचलित आहे पाठ्यपुस्तकांमधनं आणि इतरत्र समाजामध्ये जो प्रस्तुत होतो वेगवेगळ्या साधनांमधून तो एक प्रवाह आहे जो वर्ण जाती व्यवस्थेविषयी आणि स्त्री दास्याविषयीचा एक भ्रम समाजामध्ये तयार करतो. पावा काने यांना उद्धृत करून शरद पाटलांनी दिले की पावा काने असं म्हणतात की मी वाचतो की भारतात ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात दास प्रथा विशेष आढळून येत नव्हती किंवा भारतात दासांना जेवढे चांगले वापरले जात होते की ग्रीसमधल्या दास पालनाला सरावलेल्या मॅकेस्थिनीस सारख्या परदेशी निरीक्षकाला वाटले की या देशात दास प्रथाच नाही. तर हा प्रश्न आहे की वर्णव्यवस्थेला नाकारण्यापासून किंवा ती एक उदार अशा प्रकारची खुली अशी व्यवस्था होती असं मानण्यापासून ते ती नव्हतीच असं मानण्यापर्यंत आणि तशा प्रकारचं लिखाण करण्यापर्यंत धर्मशास्त्राच्या इतिहासाविषयीचं पायाभूत काम करणारे जे पावा काणेंसारखे प्रमाणभूत ज्यांचं लिखाण मानलं जातं ज्यांच्या आधारे नंतर मोठी हिस्टोग्राफी भारतामध्ये
धर्मशास्त्राच्या संदर्भात, प्राचीन भारताच्या संदर्भात उभी राहते, त्यांची ही धारणा होती. आणि ही अशी जर धारणा असेल तर मग प्राचीन भारताविषयीचं इतिहास लेखन हे आवश्यक बनतं, हे शरद पाटलांपुरतं आपल्याला दिसतं. त्यांनी एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला जो तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये आहे की हा वाद त्यांचा झाला तो मुख्यतः देवीप्रसाद चट्टोपाध्यायांशी झाला की भारतामधल्या तत्वज्ञानांची वर्गवारी कशी करता येईल. आणि मार्क्सवादाच्या प्रभावामध्ये आणि इतर युरोपमधल्या तत्वज्ञानांच्या वर्गवारीच्या प्रभावामध्ये देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी ही वर्गवारी ही भौतिकवादी आणि चैतन्यवादी अशा परिभाषेमध्ये तत्वज्ञानांची वर्गवारी केलेली होती. कॉम्रेड शरद पाटील यांनी यामध्ये भूमिका घेतली की भारतामधली जी तत्वज्ञान आहे त्यांची वर्गवारी आपल्याला त्यांचा सामाजिक व्यवहार जो होता, ज्या व्यवहाराला प्रमोट करण्याचा, त्याला प्रोटेक्ट करण्याचा, त्याला अभिमान्यता देण्याचा प्रयत्न हे तत्वज्ञान करत होते, त्या सामाजिक व्यवहाराच्या आधारे करावे लागेल. आणि मग त्यांनी भूमिका अशी घेतली की भारतामध्ये वर्ण जाती व्यवस्था आणि पितृसत्ता हिची पाठराखण करणारी एक तत्वज्ञानाची परंपरा आहे, ज्यामध्ये भौतिकवादी पण आहेत आणि चैतन्यवादी पण आहेत. आणि वर्णजाती व्यवस्था आणि पितृसत्तेचा विरोध करणारी, सापेक्षता त्यांच्या विरोधात उभी राहणारी तत्वज्ञानाची परंपरा आहे, ज्यामध्ये दोन्ही प्रकारचे तत्वज्ञानही गुंतलेली आहेत, भौतिकवादी तत्वज्ञान आणि चैतन्यवादी तत्वज्ञान. तर त्यांनी हा निकष मानला आणि ह्या निकषाच्या आधारे त्यांनी वैदिक आणि अवैदिक किंवा ब्राह्मी आणि अब्राह्मी ही जी एक कोटीक्रम होता तत्वज्ञानांच्या वर्गीकरणासाठी वापरण्यात आलेला, तो कोटीक्रम हा ऐतिहासिक संशोधन करून तो पुढे आणला. केवळ तो कोटीक्रम मांडण्याचा मुद्दा नाही, त्याच्याविषयी आवश्यक असणारी संपूर्ण ज्ञानमीमांसा ही पुढे आणावी लागणार होती. आणि ती आणण्यासाठी त्यांनी मुख्यतः ह्या संपूर्ण इतिहास लेखनाचं प्रयोजन हे त्यांचं ते राहिलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की शरद पाटलांनी नेमकं प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये नेमकं काय मुद्दे पुढे आणले, कोणती चर्चा ही पुढे आणली आणि त्याचा स्त्रीवादी इतिहास लेखनाशी काय नेमका संबंध राहू शकतो. आता इथे असा एक मुद्दा आहे की ऐतिहासिक भौतिकवादाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जो प्रयत्न केला त्यामध्ये जो मार्क्सने सांगितलेले जे इतिहासविषयक तथ्य आहेत की आदिम साम्यवाद, गुलामगिरी, सामंतशाही आणि नंतर आलेली भांडवलशाही, तर ही अशी टप्पे भारताचा सामाजिक संक्रमण हे या टप्प्यांमधनं गेलेलं आहे ते त्यांनी पहिल्यांदा नाकारलं. आणि इतिहासावर एक पुनर्दृष्टिक्षेप टाकताना त्यांनी विशेषतः ब्राह्मणी म्हणलं जाणारं जे वाङ्मय आहे, वैदिक वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयाचा अभ्यास केला. त्या वाङ्मयाचा अभ्यास यासाठी आवश्यक होता की वेदपूर्व काळामधली जी चर्चा असेल, जे सोर्सेस असतील ते या संपूर्ण वैदिक आर्य ब्राह्मणी संपूर्ण परंपरेत प्रस्थापित उठण्याच्या काळामध्ये ते नामशेष करण्यात आलेले होते किंवा ते नामशेष झाले होते. उदाहरणार्थ निवृत्तीविषयीच्या धारणा ह्या सगळ्या नामशेष झाल्या आणि निवृत्ती विषयीचा जो वेदांमध्ये ज्या ऋचा शरद पाटलांनी या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी मांडल्या त्या पुढे ठेवल्या, त्यातनं जे पुढे आलं निवृत्तीविषयीची धारणा की ती एक नरक देवता होती, मृत्यूची देवता होती, असं एक नकारात्मक तिची संपूर्ण मांडणी ही या वेदांमधूनही पुढे आलेली होती. त्यामुळे एक दुहेरी संपूर्ण समस्या होती वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करताना. एकतर जुना इतिहास पुसून टाकत त्याची तोडमोड करत, शक्य होईल तेवढं त्याचं विकृतीकरण करत वेदांमध्ये संपूर्ण ऋचांची निर्मिती आणि ही झालेली होती. ही एक मर्यादा होती. आणि दुसरी मर्यादा होती की समांतर
किंवा वेदपूर्व काळातले जे सोर्सेस होते ते सोर्सेस फारसे उपलब्ध नव्हते. शरद पाटलांनी शेवटपर्यंत हे लिहिलेलं आहे की संपूर्ण बुद्धिस्ट वाङ्मय हे आपल्याकडे उपलब्ध नाही, ते अजूनही तिबेट आणि तत्सम ठिकाणच्या मोनेस्ट्रीजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यातला काही अंश आपल्या पुढे आलेला आहे आणि त्याच्या आधारे मग आपण बुद्धिस्ट संपूर्ण लिटरेचर आणि बुद्धिस्ट जे रिसोर्सेस आहेत ते आपण अभ्यासू शकतो. पण हे खूप नंतरचं आहे. मुद्दा आहे की वेदपूर्व काळामध्ये जी दास प्रथेच्या आधीचा जो काळ होता तो काळ हा भारतामध्ये कोणता काळ होता. श्रीपाद अमृत डांगेंनी मोघमपणे उत्तर देऊन टाकले की याच काळामध्ये आदिम साम्यवाद हा भारतामध्ये अस्तित्वात होता. स्त्री सत्ता समाजात पर्यंत जाण्याची तसदी ही डांगेंनी घेतली नाही, ती इतर अनेकांनी घेतली नाही, त्याच्याविषयी मी बोलतो. तर एक मुद्दा उपस्थित होतो की ह्या संपूर्ण काळामध्ये इतिहासाचे नायक किंवा इतिहासाच्या नायिका त्या कोण होत्या. पारंपरिक उत्तर जे या राष्ट्रवादी प्रवाहात नाही तर ते असं आहे की पुरुष हे इतिहासाचे नायक आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत त्या साधारणपणे इतिहासामध्ये विशेषतः प्राचीन इतिहासामध्ये त्या खलनायिका म्हणून पुढे आलेल्या आहेत. दुसरा एक मुद्दा आहे की इतिहासाची गतिशक्ती कोणती राहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की जे चितवादी संपूर्ण जो प्रवाह आहे तो सांगतो की चैतन्य, ईश्वर आणि सत्सम संपूर्ण प्रवाह राहिलेले आहे. आणि मग त्याचंही आपल्याला बघावं लागेल की प्राचीन आणि स्त्रीसत्ताक संपूर्ण कालखंडामध्ये इतिहास घडवणाऱ्या शक्ती ह्या कोणत्या होत्या. जर स्त्रियांचा उल्लेख हा खलनायिका आणि विकृत स्वरूपामध्ये येत असेल, म्हणजे त्राटिका असेल, शूर्पणखा असेल, निरुती असेल, अहिल्या असेल, असे अनेक नावं आहेत, अनेक पात्र आहेत भारतीय इतिहासातल्या आदिम आणि त्याही आधीच्या कालखंडामध्ये, ज्यांचं विकृत रूप सीतेसह हे वैदिक आणि नंतर आलेल्या रामायण आणि महाभारत सारख्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतं. तर हा एक मुद्दा आहे की प्राचीन कालखंडामधली मातृसत्ता आणि तिच्या संदर्भातला विचार हा या शरद पाटलांच्या इतिहास लेखनामधून कसा येतो. निरुती विषयीचं विश्लेषण करण्यासाठी त्यांना व्याकरणाचा उपयोग करून घ्यावा लागतो, संस्कृत व्याकरणाचा. आता हा एक मुद्दा थोडासा एक वेगळा मुद्दा आहे की व्याकरणाविषयी जगभर धारणा आहे की भाषेचं नियमन करणारी व्यवस्था आहे व्याकरण आणि तिचा प्रत्यक्ष समाजामधल्या घडणाऱ्या प्रक्रियांशी काही संबंध नाही. सामाजिक विज्ञानाचा विकास होईपर्यंत ह्या धारणा बलवत्तर होत्या व्याकरणाविषयीच्या. पण शरद पाटील हे एक असे इतिहासकार आहेत ज्यांनी व्याकरणाचा उपयोग आणि व्याकरणांमधल्या परंपरांचा आणि आंतरविरोधांचा उपयोग हा इतिहासाचं समाज परिवर्तक आकलन करून घेण्यासाठी करून घेतला. अर्थात त्यासाठी त्यांनी संस्कृत पालीपासून ते मॉर्गन विप्रो हे जे मानवशास्त्रज्ञ होते युरोपमधले, त्यांनी व्याकरण आणि प्राचीन युरोपमधल्या स्त्रीसत्तेविषयीचं जे आकलन पुढे आणलेलं होतं त्या सगळ्यांचा उपयोग त्यांनी करून घेतला. आणि निरुतीचा अर्थ जे त्यांच्याशी वाद घालणारे मेहेंदळे आणि इतर अनेक जे अभ्यासक होते त्यांनी व्याकरणाच्या ज्या परंपरेतून लावलेला होता त्याच्यापेक्षा वेगळ्या, त्याच्याशी विपरीत असलेल्या व्याकरणामधल्या परंपरांच्या आधारे त्यांनी निरुती या शब्दाचं नावाची फोड केली आणि त्याचा अर्थ विशदी करण्याचा प्रयत्न केला. आता मुद्दा असा आहे की हे संपूर्ण भारतासाठी याचं काय महत्व हे बनून राहतं. तर याचं महत्व यासाठी बनून राहतंय की वर्णपूर्व जो समाज होता तो समाज हा सापेक्षता अधिक समतेवरती आधारलेला होता आणि स्त्रियांना अनेक कारणांमुळे, ज्याची खूप विस्तृत चर्चा दासुरांच्या गुलामगिरीच्या या पहिल्या खंडाच्या दोन्ही भागांमध्ये विस्तृत आहे की तिच्या फलन क्षमतेपासून ते तिने उत्पादनाच्या प्रक्रियेवरती
जे काही क्रांतिकारी योगदान स्त्रियांनी त्या काळामध्ये दिलेलं होतं, विशेषतः शेतीच्या विकासाच्या संदर्भातलं ह्या अनेक पैलूंची चर्चा ही शरद पाटलांनी या 2 खंडांमध्ये केलेली आहे, की ज्यामुळे स्त्रिया ह्या संपूर्ण समाजाच्या मध्यवर्तीत्व त्यांना प्राप्त झालेलं होतं. आणि हा समाज हा अर्थातच वर्णपूर्व समाज असल्यामुळे किंवा आर्यपूर्व समाज असल्यामुळे किंवा वैदिक कालखंडाच्या आधीचा समाज असल्यामुळे त्या समाजामध्ये वर्णव्यवस्थेचा लवलेशही आपल्याला दिसत नाही. काही प्रकारचं श्रमविभाजन दिसू शकतं, काही प्रकारचे भेद दिसू शकतात, परंतु जे समाजाला संस्थात्मक पातळीवरती विभाजन करणे आणि त्यासाठीचा आवश्यक जो धर्म आणि संस्कृतीच्या रचना असतात, अशा धर्म आणि संस्कृतीच्या रचना ह्या वेदपूर्व काळामध्ये किंवा या ब्राह्मी आर्य अशा धर्मग्रंथ आणि समाज वर्णव्यवस्थेच्या दिशेने संक्रमित होण्याच्या काळामध्ये आपल्याला जे स्पष्टपणे दिसतं त्याचा उल्लेख, त्याचा संदर्भ आपल्याला स्त्री सत्ताक समाजामध्ये हा दिसत नाही. आणि म्हणून वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये संपूर्ण ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीवरती या विचारांचा आणि या सामाजिक संस्थांचा प्रभाव हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिसून राहिला. तो बुद्धिझममध्ये दिसतो आणि मध्ययुगामधल्या ज्या अनेक परंपरा आहेत, जे पंथ आहेत, त्यांच्यामध्ये तंत्राच्या माध्यमातून हा संपूर्ण वेद विरोधातला जो प्रभाव आहे हा प्रभाव आपल्याला हा दिसून येतो. ह्याचा थेट संबंध हा समकाळाशी आणि मध्ययुगाशी पण आपल्याला वेगळ्या अर्थाने आपल्याला समजून घेता येईल की योनिशुद्धीचा जो मुद्दा हा स्त्रियांच्या दमनामध्ये दीर्घकाळ हा महत्त्वाचा राहिला आणि आजही 785 असो किंवा आंतरजातीय विवाहांमधली हिंसा असो, ही समकाळामध्ये आपल्याला ज्या प्रकारची बंधनं आणि ज्या प्रकारची हिंसा ही पितृसत्ताक आणि जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने स्त्रियांवरती लादली जाते आपण जी पाहतो आहोत, त्या संपूर्ण संदर्भात युनिशुचितेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्त्रियांवरच्या दमनाचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हे समजून घेताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की युनिशुचितेचा प्रश्न हा केवळ भारतामध्ये पुरुष सत्तेशी जोडला गेलेला नाही. तो कदाचित ज्या समाजामध्ये जुन्या सामंती आणि सामंतपूर्व काळातल्या संस्था आणि विचारांचा प्रभाव नसेल, त्या समाजामध्ये तो प्रश्न युनिशुचितेचा प्रश्न हा काहीसा स्वायत्त अशा पितृसत्तेचा प्रश्न असेल, तिथेही तो वर्ग व्यवस्थेशी जोडलेला असेल. पण भारतामध्ये आपल्याला दिसतं की स्त्री सत्ता कालखंडामध्ये युनिशुचितेचा मुद्दा हा अस्तित्वात नव्हता. सापेक्षता अधिक स्वातंत्र्यावरती, लैंगिक स्वातंत्र्यावरती हा समाज आधारलेला होता. अर्थात आपण आजच्या नीतिमत्तेच्या संकल्पनांना चिकटून राहून स्त्री सत्तेमधला जो लैंगिक व्यवहार आहे त्याकडे आपण पाहू शकत नाही. तसं न पाहण्याविषयी ची सावधगिरीची सूचना ही राजवाड्यांपासून शरद पाटलांपर्यंत अनेकांनी दिली. त्यामुळे प्राचीन आणि त्या आधीच्या समाजामधल्या रचना आणि परंपरांकडे आजच्या नैतिक कल्पनेतून पाहू शकत नाही. पण एक मुद्दा आहे की युनिशुचितेच्या माध्यमातून जे दमन आणि जे शोषण दीर्घकाळ जगभरातल्या स्त्रियांनी अनुभवलेला आहे, आजही त्या भोगत आहेत, तो प्रश्न स्त्रियांवरच्या बंधनाचा प्रश्न हा मातृसत्ता कुटुंबांमध्ये समाजव्यवस्थेमध्ये नव्हता. आणि आज मात्र हा प्रश्न हा आजही आपल्या समोर हा एक मोठा गंभीर प्रश्न म्हणून हा उभा आहे. शरद पाटलांनी दासशूद्रांच्या गुलामगिरीमध्ये याविषयीचं एक विस्तृत आकलन आपल्या पुढे सादर केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी युरोपमधले जे मानवशास्त्रज्ञ जे होते, डिफ्रॉ पासून ते मॉर्गन पर्यंतचे, त्यांनी युरोपमधल्या आणि जगभरातल्या स्त्रीसत्ताक समाजांचा अभ्यास जो आपल्या पुढे सादर केला, तो त्याचाही त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. जो उपयोग हा मार्क्सवादी इतिहासकार फारसा करून घेऊ शकले नाही, कारण ते त्यांच्या कर्मठपणे त्यांच्या एकप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाला घट्टपणे चिकटून राहिलेले आहेत. मी एक
एक परीक्षेत वाचतो आणि माझं हे थांबवतो माझं प्रतिभा चर्चेसाठी काही वेळ असावा असं मला वाटतं. स्त्रीसत्तेच्या संदर्भात आणि योनिसूचिका आणि ज्येष्ठांच्या संदर्भात आपल्याला काय दिसतं प्राचीन भारतामध्ये शरद पाटलांच्या दासगरांच्या गुलामगिरीमधून. स्त्रिया ह्या पुरुषांशी उन्मत्तपणे त्या संभोग करत आणि रामापासून ते अनेक जे इतिहासाचे नायक आहेत ते अशा उन्मत्त संभोगातून निर्माण झालेले अपत्य आहेत हे त्यांनी दासगरांच्या गुलामगिरीमध्ये मांडले आहे. तर ह्या प्रथेला वेश्या व्यवसाय संबोधणे सर्वसैव चुकीचं आहे. स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य हिरावून व तिच्यावर एक पतित्व लादूनच स्त्री जातीच्या सतीत्वाचे व स्त्री जातीच्या एका विभागाच्या वेश्यावृत्तीचे विरोधी ऐक्य अस्तित्वात आलेले आहे. एका बाजूला पतिपरायणता जी स्त्रियांवर लादली गेली, जी सीतेवर लादली गेली रामायणामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला पितृसत्तेचा उदय झाल्याबरोबर एका बाजूला पतिपरायणता आहे, पतिनिष्ठा आहे, दुसऱ्या बाजूला वेश्या म्हणून स्त्रियांचा एक वर्गही जन्माला येतो आहे जो नव्या पुरुषसत्ताक वर्णव्यवस्था समाजाची उपज आहे. तर अशा दोन विरोधांच्या एकजुटीवरती स्त्रियांना उभं करण्यात आलं की एका बाजूला पतिनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला वेश्या म्हणूनही त्यांना उभं केलं गेलं. मी पुन्हा सुरुवात करतो. या प्रथेला वेश्या व्यवसाय संबोधणे सर्वसैव चुकीचं आहे. स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य हिरावून व तिच्यावर एक पतित्व लादूनच स्त्री जातीच्या सतीत्वाचे व स्त्री जातीच्या एका विभागाच्या वेश्यावृत्तीचे विरोधी ऐक्य अस्तित्वात आलेले आहे. तिबेटी लोकांत जोपर्यंत समूह विचार प्रचलित होता तोपर्यंत तिबेटमध्ये एकही वेश्या आढळत नव्हती. परंतु त्याच काळात खालचे प्रदेश व काश्मीर व्यक्तिगत विवाहाकडे वळाल्यामुळे तिथे वेश्यांचा सुळसुळाट झाला. तर स्त्रियांवरच्या दमन आणि शोषणाची संपूर्ण जी रचना आकाराला आली तिचे मूळ ही एका बाजूला पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये होते, दुसऱ्या बाजूला नव्याने जन्माला आलेली नव्याने विकसित झालेली जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये होते. आणि म्हणून स्त्री शोषणाच्या दमनाचं हे जे एकत्व आहे ऐतिहासिक पातळीवरचं ते पितृसत्ता आणि व्यवस्थेच्या एकत्वामध्ये आपल्याला शोधता येऊ शकतं. अशा प्रकारची मांडणी ही साधारणपणे प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात फुले आंबेडकर वादी चळवळीकडनं पुढे आलेली आहे. अर्थात हे संपूर्ण इतिहास लेखन करण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे शरद पाटलांना एका विशिष्ट अशा इतिहास विषयक साधनांचा विकास करावा लागला आणि हा विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद हे एक प्रकारचं साधन म्हणून विकसित झालेलं आहे, ज्याच्या आधारे आपण वर्गेतर ज्या शासन शोषणाच्या संस्था आहेत ज्यामध्ये पितृसत्ता ही संस्था आपल्याला दिसते. जगामध्ये किमान दोन संस्था ह्या जगभर आहेत. एक भांडवलशाही आहे, वर्गव्यवस्था आहे आता जी अलीकडची आहे, पण एक खूप जुनी संस्था जी जगभर दिसेल आपल्याला आदिम अवस्थेपासून ते आत्ताच्या विकसित अवस्थेने ती पितृसत्ता आहे. तर अशी अत्यंत चिवटपणे दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेली जी शासन शोषणाची जी एक व्यवस्था होती त्या पितृसत्तेसह म्हणजे वर्गव्यवस्था भांडवलशाहीच्या आधारे उदयाला आलेली नवी वर्गव्यवस्था आणि दीर्घकाळ असलेली पितृसत्ता आणि इतर ज्या अनेक व्यवस्था आहेत यांच्या आकलनासाठीचा एक यांच्या अधिक वास्तववादी आकलनाची एक शक्यता ती बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे खुली झालेली आहे. बरेच अभ्यासक लोक हे शरद पाटलांच्या लिखाणाकडे वळत नाहीत, कारण त्यांचा समज आहे, आक्षेप आहे, अनुभव आहे की ते किचकट आहे, बोजड आहे. मी शेवट करतो आहे माझ्या सगळ्या निवेदनाचा की मी पुणे विद्यापीठातल्या एका मोठ्या नामांकित प्रोफेसर जे अजूनही आहेत की ज्यांना म्हटलं होतं की तुम्ही अशा विषयांवरती बोलण्यासाठी या, तर त्यांनी ते झुरळ पडल्यासारखं ते झटकारलं की नको ते शरद पाटील त्याच्यामध्ये जायलाच नको. तर एक मी थोडंसं अथर्ववेदामधलं एक वाक्य जे पुन्हा याच्यामधनं मी सांगतोय की त्यामध्ये राष्ट्रदेवी असं म्हणते की मला न जाणणारे नाश पावतात.
ही एक मातृसत्ता पात्र आहे इतिहासातले, की तुम्ही मातृसत्ता याचा एक प्रतिकात्मक अर्थ आहे की प्राचीन भारत असो किंवा शोषण शासनाच्या व्यवस्थांचे अतिप्राचीन ऐतिहासिक व्युत्पत्ती संदर्भातले संदर्भ असो, ही कोडी आपण समजून घेतल्याशिवाय त्यांची व्यामिश्रता, त्यांच्यामध्ये असणारी क्लिष्टता, जी व्यवहारातली क्लिष्टता असते ती समजून घेतल्याशिवाय आपण समकाळाविषयीचं समर्पक आणि ज्याला म्हणता येईल की समस्यांचं समाधान देईल अशा प्रकारचं विश्लेषण देऊ शकत नाही. केवळ कास्ट, क्लास, जेंडर हे फॅशनेबली त्या सगळ्या टर्म्स वापरणे हे काही अकॅडमिशियन्सला परवडत असेल, पण जे इतिहास काळापासून शोषण आणि दमन भोगतायत त्यांना जर या शोषण आणि दमनातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांना इतिहासामधल्या समाज व्यवस्थांच्या व्यामिश्रतेला भिडावं लागेल. आणि म्हणून हे वाङ्मय अवघड आहे, किचकट आहे, समजत नाही असा बाऊ करून किंवा अशा प्रकारची पळवाट काढणे हे आपल्याला परवडणार नाही. मी जर हे वाचलेलं आहे तर मलाही माहिती आहे की त्याच्या ते समजून घेण्यामध्ये किती मोठ्या आपल्या मर्यादा बनून राहतात. पण जगामधला कोणता विचार हा सोपा आहे असं आपण म्हणू शकतो. लास्ट कॅपिटल सोपं आहे असं आपण म्हणू शकतो. बुद्धिस्ट जे टेक्स्ट आहेत ती सोपी आहेत असं म्हणू शकतो आपण. अगदीही जाऊ द्या भौतिकवादी, ज्ञानेश्वरीपासून ह्या सगळ्या संहिता ह्या सोप्या आहेत असं आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं की अशा प्रकारचा पळवाट किंवा आपण काही हे शोधू नये निमित्त. तर प्राचीन भारताविषयीचं हे महत्त्वाचं एक इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न महात्मा फुले आंबेडकरवादी विचारांमध्ये झालेला आहे. तो समजून घेणे हे समकाळात च्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक आहे असं मला वाटतं आणि इथे मी टाकतो. धन्यवाद.